अंजली बाई, ओ अंजली बाई, काय झालं? बोलवलं? होय तुम्ही बसा तर. अहो बसा की, यो घुरपट केलाय मी, ते बरोबर आहे काय तेवढं बघा. घ्या. अरे वा, चांगलंच मनावर घेतलंय तुम्ही अभ्यासाचं. आता तुम्ही मनावर घ्यायला लावले तर काय करणार? म्हणजे मी सांगितलंय म्हणून करताय का तुम्ही अभ्यास? बळजबरीनं? नाही हो, बळजबरीनं नाही. हा पण तुम्ही सांगितलं म्हणून करते एवढं खरं. अच्छा. हा ते निबंध लिहिलाय माझे शेत. मी आणि बरकत एका गुंठ्यात, गुंठा नाही गुंठा, हे बघा ठ असा असतो. गुंठा. आमची जमीन नाही, जमीन. जमीन. हो आणि म मध्ये फरक आहे. हा, जमीन. अरे वा, हळूहळू जमतंय तुम्हाला. हळूहळू समजा जमल बघा. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. का? पण ते 2 चुका झाल्यात की, त्याचे मार्क कमी करा. नाही, हे मार्क तुमच्या प्रयत्नांना आणि कष्टांना दिलेले. खरंच 100 पैकी 100? हो, 100 पैकी 100. हो, ब नाही. हा तेच ते, म्हणजे विद्यार्थी हुशार झाला म्हणायचं की. हो मग. ते नव, हे मी तुम्हाला वहिनींबद्दल समजा सांगितलं, पण त्यामध्ये तो सूरजचा प्रश्न सोडवायचाच राहिला की. ते तो सोडवायला पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्ही आबांबरोबर बोलता काय? हो, मी बोलते त्यांच्याशी. आजच बोलते. आज त्यांचा मूडही चांगला. नक्की काहीतरी मदत करतील. फक्त ते मदत करेपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना यातलं काही सांगू नका. का? जर आबांनी मदत केली नाही तर सूरज भाऊजींना पुन्हा वाईट वाटेल आणि परत काहीतरी चुकीचं करायला जातील. हा, हे बी खरंय म्हणा. तुम्ही तालमीवरून या, तोवर मी हा प्रश्न सोडवते. पक्का? मला तुमचं खरंच लय कौतुक वाटतं बघ. गृहपाठ तर तुम्ही पूर्ण केलाय, मी तुमचं कौतुक करायला हवं. अहो तसं नाही, तुम्ही खरंच लय हुशार आहे बघा. घरचा प्रश्न कसा लगेच सोडवला. ते पुढच्या टायमाला मी तुमच्यावर निबंध लिहिणार आहे. बरं बरं, ठीक आहे. पुरे झालं माझं कौतुक. तुम्ही तालमीला जा आता. खरं सांगितलं तर खोटच वाटते. बरं, उठा बरं, जा तालमीला. चला चला उठा. द्या ती वही इकडे. आणि वही अशी दुमडायची नाही, सरळ ठेवायची. उठताय ना? होय. सूरज, काय र? आज आमचं नवरोबाई एकदम निवांत. कुठे बाहेर बिहेर जायचं नाही काय? मनात असून बी जाता येईन. का बरं? गायकवाड घराण्याच्या वारसदाराला कुणाच्या बाचं भ्याय एवढं? नुसता नावाचा गायकवाड झालाय. जाऊन दे, सोड. तुझं सांग, आजकाल जिभेवर एवढी साखर कशी गोळायला लागल्या? बरी आहेस ना बाई? आम्ही एकदम ठणठणीतच आहे, पण तुम्हा घरच्यांना आमची काही किंमतच नाही म्हणा. अरे आमचं घर आणि आमचा नवरा आम्हाला तेवढाच महत्वाचा आहे. समजेच जवळच आहेत आमच्या. किती जवळचा आहे मी? लई जवळचा आहेस बघ. नाही म्हणजे तरी बी किती? आता काय किलो मोजून सांगू काय? सोड. बरं ऐक, तू का नाही आम्हाला एवढा जवळचा आहेस की आम्ही
आम्ही तुझ्यासाठी जीव बी देऊ. जीव द्यायचं राहू दे. 1.5 लाख दे की. 1.5 लाख काय बंगला बांधायचा का काय? नाही ते एकाला द्यायचंय. इथं घरात 1.5 दमडीची किंमत मिळणं झाली आमसनी आणि तुला 1.5 लाख पाहिजेत वय? अगं आता तूच म्हणलीस की तुझ्यासाठी जीव देऊ शकतोय म्हणून. अजिबात नाही. 1.5 दमडी पण मिळणार नाही तुला. ठीक आहे मग. ती हिऱ्याची अंगठी आणि ते नेकलेस काढून दे पटाक दिशी. अजिबात नाही. जी गोष्ट एकदा आमची झाली ती आम्ही परत कुणाला देत नसतोय. द्यावीच लागणार का? आता 1.5 लाख दिले नाही की तो माणूस येतोय वसुलीला. आता अंगठी आणि नेकलेसच्या जोरावर पैसे घेते त्याला बी माहिती आहे. अगं नंदुडे एक डाव दे की. परत नाही करणार असं. सूरज तू कशा पायी एवढं उपद्व्याप करत असतो तर खरंच कळत नाही बघा आम्हासनी. परत नाही करणार. दे की एक डाव सोडीव घ्यायच्यात ना. ते खरं सांग असं असं जुनं दागिनं विकत घेत्यात काय र? घेणारी घेतात. आणि सोनं चांदी कधी जुनं होतं वे. हा पण मग असं जुनं दागिनं विकत घेणारी माणसं तुझ्या ओळखीची आहेत काय? लई जण आहेत. पण मग बिल किंवा पावती नसल तर? आता पावती आणि बिल नाही म्हणून का सोन्याचं लोखंड होतंय वे. तू काय विचारायला लागलीस? नाही ते तू खरंच आमचं दागिनं विकणार आहेस का ते बघत होतो आम्ही. 1.5 लाख दिलं ना की तेच करावं लागणार आहे मला. बरं ऐक, तू आमचं दागिनं बिगिनं काही विकायचं नाहीस. तुझ्या पैशांची काहीतरी सोय करतो आम्ही उद्यापासून. हा खरंच काय? अरे खरंच बाबा. नवराईस तू आमचा. आता नवऱ्याची अडचण म्हणजे आमची अडचण का नाही? सोडवतो आम्ही तुला ह्यातनं. फक्त जरा आता निवांत घे. उद्या सकाळपतूर काहीतरी पैशाची सोय करतो. नंदुडे अगं लईच भारी आहेस बघ तू. अगं तुलाच काय ते माझी काळजी आहे बघ. तू कामाला लाग. मी त्या माणसाला सांगून येतो. हा अहो ताईसाहेब हे काय करून बसलासा? तुम्ही कुठनं देणार आहे 1.5 लाख रुपये सन्निधाला? तुला कोणी सांगितलं आम्ही 1.5 लाख रुपये देणार आहे? घ्या म्हणजे दर टायमासारखं ह्या येळेला बी गंडीवणार सन्निधाला. अगं बाई 1.5 लाख रुपये आम्ही सन्निधाला देणार हे तुला कुणी सांगितलं असं विचारायलोय आम्ही. ते म्हणजे आपलं ते हा उडत कानावर पडलं. चोरून ऐकत होतीस ना? आव नाही ताईसाहेब कुठं ते हा म्या तुमसनी चहा पाहिजे का नाही हे विचारायला आलते तेव्हा कानावर पडलं. किती खोटं बोलशील चंदे. हा एकदाच का नाही तुझं कान बुजवून टाकाय पाहिजे बघ. मग सुधरशील तू. पर ते करा मागणं. पर मला सांगा खरंच तुम्ही 1.5 लाख रुपये सन्निधासनी देणार आहे? पर देणार आहे तर कुठं देणार आहे? मालकी नाही आम्ही या घराची. 1.5 लाख म्हणजे असं आमच्यासाठी चिल्लर आहे बघ, चिल्लर. घ्या अजून बी तुम्हाला काय बी कळना बघा ताईसाहेब. अव तुम्हाला नुसतं नावाची मालकीन केल्या, हक्क दिल्यात, पण पैसा कुठे तुमच्या ताब्यात? अव तो पैसा अडका समजा दागदागिनं त्या मास्तरनीच्या कपाटात आणि कपाट आमच्या ताब्यात. आता आजच समजा उचलतो का नाही बघ तू चंदे. म्हणजे चोरी करायची? स्वतःच्या घरात चोरी करणार आहे तुम्ही? चोरीचा काय संबंध ग? जे आमच्या मालकीचं आहे ते आम्ही घेणारच की. आणि चाव्या आमच्याकडे आहेत ते बी त्या मास्तरडीनं स्वतःच्या हाताने दिलेल्या. अहो पर ते काय दागिने लंपास करण्यासाठी नाही दिल्या. हे बघ चंदे, आमचं दागिना आम्ही घालून मिरवावं त्या आमच्या ताब्यात असावं असं आम्हाला लई वाटतंय. पण ही मास्तरडी आधी मधी कडमडली आणि समजा थोरलेपणा बळकावून बसली. आम्हासनी थोरलेपणा दिलाय तो नुसता नावाला दिलाय बघ. सरळ सरळ मागून जर मिळत नसल तर वाकड्यात शिरावंच लागल आम्हासनी. हाव पण म्हणून काय तुम्ही चोरी करणार आहे? आणि वरनं त्या सन्निधाला 1.5 लाख रुपये देतो असं बी म्हणताय. इकणार बिकणार की काय ती दागिनं?
किती चौकशा आहेत ग तुला? किती चौकशा? आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करायचं. उशी दे. नाही नाही ताईसाहेब, मी नाही चोरी करायची. तुला कोण सांगताय चोरी बिरी कराया? हे बघ, तुला नुसतं त्या मास्तरडीच्या दाराच्या बाहेर उभं राहायचंय. जे काय करायचंय ते आमचं आम्ही करू. अगो ताईसाहेब, तुम्ही डुबणार ते डुबणार आणि वर मला बी घेऊन का बुडायला सा? माझं अजून लगीन बी नाही झालंय. कशाला उगाच त्या फंदात पडायला सा? चंदे, तू पाटरा की नाही समची ध्यानात आहे नव? गप दारावर राखण करत बस म्हणलंय तर बस. हे बघा ताईसाहेब, तुम्ही लई पुढे निघायला सा. मागं राहणाऱ्यातलं नाहीच आहे आपण. आता उगा आमच्या कामात मध्ये खोडता घालू नकस. जेवढं सांगतोय तेवढं कर. गोदक्का, हो गोदक्का. जी साहेब. सर्व ध्यान ठेवा. काय हे थोरल्या सुनबाई मऊ आहेत. टाकल्या सुनबाई त्यांना काय ताप देणार नाही, त्याच्यावर ध्यान ठेवा. काय आगाऊपणा केला सरळ आम्हाला फोन करा. तुम्ही काय काळजी करू नका साहेब, मी समज बराबर ध्यान ठेवते बघा. हा बा, निघालायत कुठे? हा जरा अर्जंट काम आहे. 2-3 दिवसात जिल्ह्याचा दौरा आहे. बर. काय काम होतं का? हो, बोला ना. तुम्ही रागावणार नसाल तर सांगते. सुनबाई, आम्ही कधी रागवतो का तुमच्यावर? बोल. सूरज भाऊजींना थोडी पैशाची गरज होती. नाही म्हणजे आपल्या वाटण्या व्हायचं कारणही तेच होतं ना. मग आता सूरज भाऊजी वाटण्या नको म्हणतात तर त्यांना थोडी मदत करूयात का? झालं, आता त्यांनी तुमचा वशिला लावलाय वय. त्याचे पराक्रम माहित नाही तुम्हाला? हो, पण आता सूरज भाऊजी सुधारतात. एवढी अडचण त्यांची दूर झाली असती तर. हे बघा, त्याच्या गोड बोलण्याला, चांगुलपणाला अजिबात बोलू नका. ते कधी सुधारायचं नाही. नाही आबा, आपण ह्यावेळी मदत करूयात का त्यांना? लय वेळा मदत केली. बरं, पहिले पाढे 55. बघा, तुम्ही अजिबात ध्यान देऊ नका त्याच्याकडे. पहिल्यापासून तो तसाच आहे. नाही, पण आता एकदा करून बघूयात ना प्लीज, एकदाच. ठीक आहे, मदत करू, पण आम्ही दौऱ्यावरून आल्यानंतर. तोवर त्याला शांत राहायला सांगा. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. अहो, या घराच्या सुखापुढं पैसा मोठा नाही हो आम्हाला. पण हे पोरग सुधारलं पाहिजे. वाटलं होतं सुनबाई आल्यानंतर तरी सुधरल त्यो, पण त्यांना सुधारायची वेळ आली. त्याही सुधारतील एक दिवस. हे दांडगा विश्वास आहे तुमचा. हो, आपण नेहमी चांगल्या गोष्टींचाच विचार करायचा. तुम्ही या घरात आलात, या घराचं नशीब. अहो, तुमच्या चांगुलपणामुळे लई गोष्टी सोप्या झाल्यात बघा. असं काही नाही आबा. असंच आहे. हे घर टिकलं ते तुझ्यामुळेच बघ. एवढं कौतुक नको माझं. साहेब, गाडी तयार आहे. चल, आम्ही निघतो. नमस्कार कर. औक्षवंत व्हा. येतो. जी. लवकर या आबा. साहेब म्हणतात ते खरंच आहे. तू ह्या घरात आलीस, हे या घराचं नशीबच बघ. गोदाक का, पुरे झालं माझं कौतुक. चला आपण स्वयंपाकाची तयारी करू. चल, आज जरा काय खीर करून घेतीस काय? हो, करते. ओ ताईसाहेब, नीट विचार केलाय ना? मग केलाय. चल. अहो, परत एक डाव करा की. चंदे, एकदा बाण सुटला की सुटला. अहो ताईसाहेब, स्वतःच्याच घरात चोरी. गप्पस, थोबाड बंद ठेव जरा. इथं दारात थांबून ध्यान ठेव, कोण येतंय कोण नाही ते कळ.
काय ग मास्तरडे, दाताड काय काढायलीस ग? तू आलीस आणि आमच्या या घराची वाट लागल्या बघ. आता तू बघ बघ तुला कसा इंगा दावतो ते. ओ ताईसाब, अहो आवरा की. थोरलं थोरलं म्हणून लई मिरवलंस ना. आता तुला कळल थाटमाट काय असतो, थोरलेपणा काय असतो ते. अहो ताईसाब, अहो आवरा की लवकर. अहो कोण तर येईल. हिच्या नाकावर टिचून समजा कसं घेतो ते बघ तू चंद्या आता. अहो ताईसाब, कोण तर आलं तर तुमच्या नाकाचं काय होईल जरा विचार करा. आवरा. बघ तू आता. ओ ताईसाब, ताईसाब, अहो आवरा की ताईसाब. हे दागिनं तर खरं आमचं होतं. ही मास्तरडी आली पण समजा बळकावून गेली. पण आता हे समजा आमचं असणार आहे. गोदक्का, गोदक्का मी आलोय बरं का. अरे वा, आज लवकर आलात. वय लई भुका लागले ते. बरं जेवण झालंय काय? काय तालमीत लई पिट्टा पडलाय आज. हो, होतच आलंय. बरं ऐका ना, मी आबांशी बोलले. कशाचं? सूरज भाऊजींना मदत करा असं सांगितलं तर त्यांनी मान्य केलं. आता दौऱ्यावरून आले ना की करूया म्हणाले. अरे वा, एक बरं झालं बघा. हा, मी सांगणार ना आबा ऐकणार नाही असं कधी होणारच नाही. मी एक काम करतो, सूरजची गाठ पडली की लगेच सांगतो त्याला. बरं, आता तुम्ही आवरून घ्या, तोवर मी जेवायला वाटते. ठीक आहे. बरं जेवण झालं की शेतात जाता तर तुम्हाला शाळेत बी सोडतो. हो, आवरा. ओ ताईसाब, काय ग मास्तरडे, जळतीये काय? आता कळलं का तुला काय असतो रुबाब? काय असतो थोरलेपणा? शिरतय शिरतय का डोसक्यात काही शिरतय? कसं शिरल म्हणा ऑडोनी मास्तरडी कुठली. काय करायला ते आत आज काय? ते ताईसाब, वहिनी आज काय करायला? ताईसाब सहजच गेलेत. मला बी माहित नाही. वहिनी, ताईसाब, वहिनी, ओ ताईसाब, हो तुम्ही इकडे या. वहिनी,